पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इलेक्ट्रिक स्कूटीला सिमेंट बल्करने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विद्या विठ्ठल गायकर वय 51 राहणार डोलघर यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी 22 डिसेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बल्कर क्रमांक MS46 CU 2306 वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल बजरंग गायकर आणि त्यांची पत्नी विद्या गायकर हे ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटी क्रमांक MS46 CT 7122 घेऊन पनवेल तहसीलदार कार्यालय येथे गेले. दुपारी 1:15च्या सुमारास पळसपेकडून पेणकडे जाणाऱ्या गोवा हायवेने जात असताना क्षणभर विश्रांती हॉटेल समोरील पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येऊन बल्कर क्रमांक MS46 CU 2306 वरील चालकाने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटीला जोरात धडक दिली. या अपघातात विठ्ठल गायकर आणि विद्या गायकर हे जखमी झाले. विद्या गायकर यांना रुग्णवाहिकेने पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बल्कर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.